आणि यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊयात. आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार आज केले जाणार आहेत आणि त्यापूर्वी अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी नेते मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर दाखल होत आहेत. अभिनेता रितेश देशमुख हा भोसले कुटुंबियांची भेट घेण्यासाठी इथे पोहोचलेला आहे. विविध क्षेत्रामधील मान्यवर यांच्याशी ऋणानुबंध आशा भोसले यांचे होते, मंगेशकर कुटुंबियांचे होते आणि गेल्या अनेक वर्षांची मैत्री, प्रेम यातूनच ही दुःखद वार्ता कळल्यानंतर आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ही सगळी मंडळी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेली आहेत. बहुमुखी प्रतिभा आणि अलौकिक स्वरांची देणगी लाभलेल्या ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांचं रविवारी दुपारी 12च्या सुमारास निधन झालं. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यापूर्वी लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. अखेरचा निरोप देण्यासाठी, अखेरची भेट घेण्यासाठी त्यामुळेच विविध क्षेत्रातील मान्यवर इथे गर्दी करतात. अभिनेता रितेश देशमुख हा आलेला आहे. काही वेळापूर्वी सचिन तेंडुलकर सहकुटुंब आलेला होता आणि भोसले कुटुंबियांचं सांत्वन इथे केलं जात आहे. अरविंद सावंत देखील आलेला आहेत. आशा भोसले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. लोअर परलमधील ही सगळी दृश्य आहेत. त्यांचं निवासस्थान तिथे आहे आणि